ऐन गर्दीच्या वेळी मुंबईकरांचा खोळंबा झालाय। कारण मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये सीएनजी तुटवड्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसलाय। वडाळा परिसरातील गेल कंपनीच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी दुपारपासून मुंबईत सीएनजीचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय। यामुळे रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहने आणि काही बसेस यांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण झालाय। तर मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली आहे। विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान रुळाला तडा गेल्याने दादरहून ठाण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। धीम्या मार्गावरील वाहतूक त्यामुळे उशिराने सुरू आहे आणि ऐन गर्दीच्या वेळी मुंबईकरांचे यामुळे मोठे हाल झालेत। दरम्यान एकीकडे सीएनजीचा तुटवडा आणि दुसरीकडे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकर चांगलेच हैराण झाले। दृश्य आपण पाहतोय तर सीएनजीच्या तुटवड्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। तर मध्य रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झाली असल्याचं पाहायला मिळतंय। दादर ठाणे वाहतूक धीम्या गतीने सध्या सुरू आहे आणि त्यामुळे सकाळच्या वेळेस जेव्हा कर्मचारी आपापल्या कामासाठी रवाना होत असतात त्याच वेळी नागरिकांचे मोठे हाल झाले। तर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये सीएनजी तुटवड्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसलाय। वडाळा परिसरातील गेल कंपनीच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी दुपारपासून मुंबईत सीएनजीचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय। यामुळे रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहने आणि काही बसेस यांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला आहे। वाहन चालकांना लांब रांगा लावून गॅस मिळवावा लागलाय। अनेक रिक्षा आणि टॅक्सी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागलाय। तर कामावर जाणाऱ्यांना आणि शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मोठा फटका बसला। गेल कंपनीची वडाळा सिटी टर्मिनलमधील पाईपलाईन अद्याप दुरुस्ती प्रक्रियेमध्ये आहे। महानगर गॅस लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार अद्याप दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि आज दुपारपर्यंत सीएनजी पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान रुळाला तडा गेलेले आहेत। दादरहून ठाण्याकडे जाणारी वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली आहे। तर धीम्या मार्गावरील ठाण्याकडे जाणारी वाहतूक ही सध्या उशिराने सुरू असल्याचं कळतंय। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। दादरहून ठाण्याकडे जाणारी ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे। तर धीम्या मार्गावरील ठाण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे। ही सकाळच्या वेळेसच खरं तर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असल्याचं पाहायला मिळतंय। विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान रुळाला तडा गेलेले आहेत आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। सकाळच्या वेळेस धीम्या मार्गावरील वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। ठाण्याकडे जाणारी वाहतूक सध्या उशिराने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ऐन गर्दीच्या वेळी मुंबईकरांचे त्यामुळे हाल होत आहेत।